स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी अश्विनी बिद्रे पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झाली। 2013 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देखील झाली। ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील तरुणी पोलीस दलात भरारी घेत असतानाच याच खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अभय कुरुंदकरच्या ती संपर्कात आली। त्यांच्यातील आकर्षण वाढले गेले आणि काही काळात अश्विनीच्या आयुष्यासह तिच्या कुटुंबियाच्या स्वप्नांचा चुराडा झाला। अश्विनीची हत्या करून जनावरासारखी कत्तल करावी, अगदी त्याच पद्धतीनं कायद्याच्या रक्षक असलेल्या अभय कुरुंदकरने मित्राच्या मदतीनं तिच्या मृतदेहाचे कटरच्या साहाय्याने तुकडे केले। लहान लहान तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तुकडे लोखंडी पेटीत भरून वसईच्या खाडीत फेकून दिले। अंगावर शहारे आणणारी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी ही घटना मुंबईतल्या भाईंदर परिसरात 11 एप्रिल 2016 रोजी घडली होती। ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आणि राष्ट्रपती पदक विजेत्याच्या यादीत समाविष्ट असलेल्या अभय कुरुंदकर यांनीच मित्राच्या मदतीने सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हिची थंड डोक्याने हत्या केली। पुरावा नष्ट करण्यासाठी केलेल्या क्लबत्या चव्हाट्यावर आल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडाली आहे। तत्कालीन मुख्यमंत्र्यासह राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक अवाक झाले। कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यासह साऱ्या महाराष्ट्रात हा चर्चेचा विषय ठरला आहे। अश्विनीच्या अमानुष खुनानंतर आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नानंतरही अश्विनी बिद्रे जिवंत आहे हे भासवण्यासाठी अभय कुरुंदकरने अश्विनीच्या वापरातील मोबाईलचा थंड डोक्याने वापर केला। तिच्याच मोबाईलवरून मेहुणे अविनाश याच्यासह नातेवाईकांना मेसेज पाठवले। मानसिक स्वास्थ्य आणि उपचार घेण्यासाठी आपण 5 ते 6 महिने उत्तरांचल किंवा हिमाचलला जात आहे असा मेसेजद्वारे निरोप देऊन कुटुंबियासह नातेवाईकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता। अखेर अश्विनीचे आई वडील, भाऊ आणि पती राजू गोरे यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर गृह खात्याला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली। मुख्य संशयित अभय कुरुंदकरसह त्याचे मित्र राजेश पाटील, महेश फळणीकरला बेड्या ठोकून गजाआड केलेले आहे। अश्विनीची 2005 मधील प्रशिक्षणानंतर पुणे येथे नियुक्ती झाली। त्यानंतर त्या काही काळ प्रसूती रजेवर गेल्या। 2010 मध्ये त्यांनी सांगली पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर बदली झाली होती। या काळात अभय कुरुंदकरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणाचे निरीक्षक म्हणून दरारा होता। यावेळी उपनिरीक्षक म्हणून अश्विनीला सांगली LCB मध्ये काम करणारी संधी मिळाली। याच काळात सांगलीतील 2 कोटी रुपयांच्या ATMचा घोटाळा उघडकीस आला। अभय कुरुंदकरसह स्वतः तर सहाय्यक म्हणून अश्विनी बिद्रे यांच्यावर तपासणीची जबाबदारी होती। नेमक्या याच काळात अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्या जवळीक आली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत त्यांच्यात घनिष्ठ संबंध कायम होते। सांगली जिल्ह्यातून 2013 मध्ये अश्विनीची रत्नागिरी पोलीस दलात नियुक्ती झाली। अश्विनी रत्नागिरीला हजर झाल्यानंतर अभय कुरुंदकरच्या रत्नागिरीच्या फेऱ्या वाढू लागल्या। अश्विनीला भेटण्यासाठी अभय वारंवार रत्नागिरीला जात असे। या काळात त्याने अश्विनीकडे लग्नासाठी लगादा लावला। अश्विनीचे आई, वडील, भाऊ आणि पती राजू आणि चिमुकल्या सूचीवर अपार प्रेम। एका ठराविक अंतरावर कुरुंदकरशी तिची ओळख ठीक होते, मात्र त्याने थेट पतीला सोडून लग्नाची गळ घातल्याने दोघांमध्ये वादावादीला सुरुवात झाली। दोघातील भांडणाचे प्रकरण अश्विनीच्या आई वडिलांपर्यंत पोहोचलं। अश्विनीच्या पतीनेही अभयला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र कुरुंदकरची कोणत्याही स्थितीत ऐकण्याची मनस्थिती नव्हती। अश्विनीला गायब करण्यासह तिला जीवे मारण्याच्या त्याच्याकडून धमक्या सुरूच होत्या। रत्नागिरी जिल्ह्यातून अश्विनीची 2015 मध्ये नवी मुंबई PCR मुख्यालयामध्ये बदली झाली। त्याच काळात कळंबोली येथून अश्विनी बेपत्ता झाली। अश्विनी अचानक बेपत्ता झाल्याने आई, वडील, भाऊ आणि पतीसह नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केला। तिचा थांग पत्ता लागत नव्हता, मात्र तिच्या मोबाईलवरून वेगवेगळे मेसेज येत राहिल्याने साऱ्यांचीच संभ्रमावस्था सुरू झाली। नेमके काय करावे, कुठे शोध घ्यावा, उत्तरांचलला जावे की हिमाचल प्रदेश गाठावे, मनात एक नाही तर अनेक प्रश्न होते। अभय कुरुंदकरने अश्विनीला गायब करण्याची तसेच तिला जीवे मारण्याची दिलेली धमकी साऱ्यांची चिंता वाढवणारी होती। पती राजू गोरे लष्करातील निवृत्त सैनिक असलेल्या वयोवृद्ध वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे यांनी मुंबई अनेक ठिकाणी शोध घेतला। अश्विनीच्या मैत्रीची संपर्क साधला, नातेवाईकांचे उंबरेही झिजवले। कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरीसह कोकण पट्ट्यात शोध घेतला, पण अश्विनीचा शोध लागला नाही। 3 महिन्यानंतरच्या शोधानंतर 14 जुलै 2016 रोजी बिद्रे गोरे कुटुंबियांनी कळंबोली पोलीस ठाणे गाठले।
अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्याची नोंद दाखल करण्यात आली. महिला पोलीस अधिकारी मुंबईतून बेपत्ता झाली ही बाब तशी गंभीर, पण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची सोय सुतक नव्हते. 17 जुलै 2016 रोजी पती राजू गोरे यांचा महत्वपूर्ण जबाब झाला. जबाबामध्ये अभय कुरुंदकर याच्या नावाचा स्पष्ट उल्लेख करून कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे हिचा घातपात घडवून आणण्याचा थेट संशय व्यक्त केला. तरीही पोलिसांची कारवाई मात्र शून्यच होते. त्यानंतर कुटुंबियांनी ऑगस्ट 2016 मध्ये पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांनीही एखादे प्रकरण झिडकावे तसे बिद्रे गोरे कुटुंबियांना झिडकावून लावले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुद्धा संशयाची पाठराखण करीत असल्याचे लक्षात येताच राजू गोरे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. न्यायालयाने दखल घेत संगीता शिंदे, अल्फान्सो विश्वास पांढरे, प्रकाश निलेवार यांची चौकशी अधिकारी म्हणून समिती गठीत केली. समितीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून मुंबई उच्च न्यायालयात चौकशी अहवाल सादर केला. 31 जानेवारी 2017 रोजी कळंबोली पोलीस ठाण्यात मुख्य संशयित अभय कुरुंदकर याच्या विरोधात अपहरण व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अभय कुरुंदकर याच्या विरुद्ध थेट कळंबोली पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल होता ठाणे मुंबई परिसरातून बेपत्ता झाला. कुटुंबियांचा आक्रोश होत असतानाही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांधारीची भूमिका घेतली होती. अश्विनीचा वृद्ध वडिलासह मातोश्रींनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घातल्या, पण त्यांना पाजर फुटला नाही. तत्कालीन राष्ट्रपती, पंतप्रधान, तत्कालीन मुख्यमंत्री, तत्कालीन गृहमंत्र्याची भेट घेऊन त्यांच्याकडे कैफियत मांडली. अभय कुरुंदकरच्या अटकेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडून दबाव वाढल्याने 20 ऑक्टोबर 2017 रोजी कुरुंदकर कळंबोली पोलीस ठाण्यात हजर झाला. तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे, अल्फान्सो यांनी केलेल्या तपासात अभय कुरुंदकर हा बेपत्ता सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हिच्या खुनात मुख्य मारेकरी असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय त्याचे विश्वासू साथीदार असलेले राजू पाटील आणि महेश फळणीकर, कुंदन भंडारी यांची नावे निष्पन्न झाली. चौकशी सुरू असताना अनेक धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आले. अश्विनी बिद्रेच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहाची इलेक्ट्रिकल कटरने लहान लहान तुकडे करण्यात आले. हात, पाय, मुंडके आणि डोके याची विल्हेवाट लावण्यात आली, तर धड पेटीत भरून वसईच्या खाडीत फेकून देण्यात आले. कट्टरने मृतदेहाचे केलेले तुकडे 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याचेही चौकशीमध्ये उघड झाले होते. अश्विनी बिद्रे खुनाचा छडा लावण्यासाठी बिद्रे व गोरे कुटुंबियांनी मंत्रालयासह उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा केला होता. काही मंडळींनी पती राजू गोरे यांच्या मोटरीचा पाठलाग करून जीव मारण्याची धमकी दिली होती. तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी मागणी करून मुलीसह स्वतःला धोका असल्याचे निवेदन दिले. हातकणंगले येथील एका बारमध्ये काही जण आपल्या खुनाची चर्चाही करत होते. याकडे राजू गोरे यांनी फडणवीस व राज ठाकरे यांचे लक्ष वेधले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे संपर्क साधून त्यांना सूचना देखील दिल्या होत्या. खटल्यात 84 साक्षीदार तपासात आले आहेत, तर मुख्य आरोपी अभय कुरुंदकरासह 4घांचेही जबाब नोंदवण्यात आले. या खटल्यामध्ये सुमारे 900 पानांची साक्ष न्यायालयात जमा झालेली आहे. आणि अशा प्रकारे एकाच डिपार्टमेंटमध्ये असलेल्या अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यांचे बारीक कटरने तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यांचे हात, पाय, मुंडकं सगळं धाडापासून वेगळं करून ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर वसईच्या खाडीमध्ये ते फेकून देण्यात आले होते. परंतु बघा, हे तब्बल 9 ते 10 वर्षानंतर आता हा कुठंतरी न्याय भेटलेला आहे. आणि अशा प्रकारचा प्रकार पोलीस दलामध्ये घडलेला आहे हे बघून मात्र सगळे अवाक झालेले आहेत. तर दुसरीकडे मात्र अश्विनीने शिकून मोठे व्हावे, लष्करात जाऊन देशसेवा करावी अशी आई निर्मला देवी यांची इच्छा होती. अश्विनी पोलीस उपनिरीक्षक झाली. तब्येतीने धडधाकट असलेल्या अश्विनीच्या प्रकृतीची आई काळजी करायची. अश्विनी मुंबईतून अचानक बेपत्ता झाल्याची बातमी कानावर पडताच तिने अंथरून धरली. त्यातही 3 ते 4 मुंबई वाऱ्या केल्या. मुलीचा अमानुष खून झाले ती समजताच निर्मला देवी यांना धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अश्विनी निश्चित घरी परतेल ही निर्मला देवींची शेवटपर्यंत इच्छा होती. मात्र काळाने भलतेच घडवले. मुलीची आठवण काढत मातेने देह सोडला. या घटनेने आळतेसह पंचक्रोशीत शोककळा पसरली होती. आणि अशा प्रकारची एक दुःखद घटना यांच्यासोबत घडलेली होती. आणि एका आईने आपल्या मुलीची वाट बघत प्राण तिथं सोडले. अशा प्रकारचं प्रकरण होतं. तब्बल 9 ते 10 वर्षांनंतर बिद्रे कुटुंबाला कुठंतरी आज न्याय मिळालेला आहे. परंतु अशा प्रकारची धक्कादायक घटना घडलेली आहे.
ही पोलीस दलामध्ये ते मात्र आश्चर्यजनक आहे आणि अवाक करणारी आहे.